नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असल्या तरी त्यात बराचसा राजकीय अर्थ लपलेला असतो. अनेक गोष्टी त्यातून स्पष्ट होत असतात. रविवारी नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. खरे तर निकाल आधीच जाहीर होणार होते, पण काही निवडणुका या 20 डिसेंबरला घ्यायच्या ठरल्यानंतर 21 तारखेलाच सगळे निकाल एकदम जाहीर करण्याचा निर्णय झाला. तरी जे व्हायचं तेच झालं. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या 3 पक्षांच्या महायुतीने दणदणीत यश मिळवलं. महायुतीने 200पेक्षा अधिक नगराध्यक्षपदं जिंकल्याचं स्पष्ट झालं. त्यात भाजपा नंबर 1 पक्ष ठरला. जवळपास 120 जागी त्यांनी यश मिळवले. तर त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला तो एकनाथ शिंदे यांचा शिवसेना. भाजपाला मोठे यश मिळणार याची खात्री दिली जात होतीच, पण दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मान ठोकली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी आता सुरू होणार आहे. अवघे काही दिवस या निवडणुकांच्या प्रचारासाठी शिल्लक राहिलेले आहेत. पण आता झालेल्या नगरपालिका निवडणुकांचे पडसाद त्या निवडणुकीत उमटतील का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना आता वर्ष लोटलंय. त्यामुळे त्या अर्थाने पालिका निवडणुका हे एक मोठं आव्हान प्रत्येक राजकीय पक्षांसमोर असेल. पण ज्या पद्धतीने महायुतीने या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे, त्यामुळे पालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. जेव्हा नगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सुरू होता त्यावेळी महायुतीत कशी धुसफूस आहे, कसे शिंदे फडणवीसांवर नाराज आहेत, ते दिल्लीला जाऊन अमित शहांना तक्रारी करत आहेत, अजित पवार मात्र त्याची मजा पाहत आहेत, असे अनेक दावे प्रतिदावे केले गेले. त्यातच या 3 पक्षात कशा कुरबुरी आहेत त्याची अनेक उदाहरणं विविध नेत्यांच्या वक्तव्यांच्या आधारे दिली गेली. कुठे नितेश राणे, निलेश राणे यांच्यात कसा वाद रंगलाय, कुठे शिंदे फडणवीस यांच्यात विस्सव जात नाहीये, शिंदे यांना संपवण्याचा विचार भाजपा करतोय, उमेदवार देण्यावरून कसं महायुतीत बिनसलं आहे, असे अनेक मुद्दे समोर आणले गेले. पण प्रत्यक्षात सगळे भांडले पण निवडणूक जिंकले असंच चित्र पाहायला मिळालं. खरं तर निवडणुकीत महायुतीतील सगळ्या पक्षांनी जबरदस्त मेहनत घेतली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 सभा घेतल्या. एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील सभांसाठी धावपळ करतानाचे व्हिडिओ आपण पाहिले. विमानातून उतरल्यावर सभास्थळी जाण्याची त्यांची धडपड त्याच्यातून दिसत होती. त्यातून हे स्पष्ट होत होतं की नगरपालिका निवडणुका असल्या, स्थानिक पातळीवरच्या असल्या तरी कुठेही कमतरता ठेवायची नाही, पूर्ण झोकून द्यायचं. त्याचवेळी महाविकास आघाडीत मात्र या मेहनतीचा पूर्ण अभाव दिसला. उबाटा शिवसेनेने तर ही स्थानिक कार्यकर्त्यांसाठी निवडणूक असते असा दावा करत मुख्य नेत्यांना काही मेहनत घेण्याची आवश्यकता नसते अशी पळवाटच काढली. स्वाभाविकच उद्धव ठाकरे कुठेही प्रचाराला गेल्याचं दिसलं नाही की अन्य नेत्यांनी तशी तसदी घेतली नाही. केवळ दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्ते, माजी नगरसेवक वगैरेंना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून झालं. शरद पवार तर गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीच्या या सगळ्या प्रयोगापासून दूर असल्याचं दिसलं. या निवडणुकांच्या प्रचारात पवारही फारसे दिसले नाहीत. वयोमानामुळे असेल, पण त्यांना कुठेही उबाटा, काँग्रेस यांच्याशी चर्चा केल्याचं दिसत नव्हतं की कोणत्या रणनीतीची चर्चा ते करत नव्हते. त्याचवेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्र होतील अशी चर्चा होऊ लागली. काँग्रेसने तर वेगळी चूळ मांडण्याचा निश्चय आधीपासूनच केला होता. त्याचा फायदा त्यांना नगरपालिका निवडणुकीत झालाय असं म्हणता येईल. त्यांनी जवळपास 31-32 जागी यश मिळवले, जे उबाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षांपेक्षा तिप्पट आहे. तोच सूर त्यांनी पालिका निवडणुकीतही ठेवलेला आहे. म्हणजे अर्थात महानगरपालिकांच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून नाही तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार याची घोषणा त्यांनी मुंबईत येऊन केलेली आहे. रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी सगळं काही सांगून मोकळे झालेले आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधू हे एकमेकांसोबत युती करून निवडणुकांना सामोरे जातील अशीच शक्यता आहे. शरद पवार त्यांच्यासोबत असतील अशी शक्यता धरली तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा फारसा काही प्रभाव दिसण्याची शक्यता नाही. मात्र काँग्रेसने आपल्या पक्षाचा पूर्ण विनाश होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. ठाकरे बंधूंसोबत गेलो
तर आपल्या हक्काचा मतदारही फुटेल आणि हाती कत्लाचा वाळा येईल हे त्यांना मनोमत पटलेले आहे. तिकडे शिंदे यांनी शिवसेना म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणावरची आपली मांड अधिक पक्की केली आहे. विधानसभा निवडणुकीत 57 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. आता जवळपास 59 नगराध्यक्ष त्यांनी जिंकून आणले आहेत. 2022मध्ये एकनाथ शिंदे आपल्यासोबत 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि शिवसेना आपलाच पक्ष आहे असे सांगून त्यांनी भाजपासोबत जाण्याचं ठरवलं. स्वतः शिंदे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार तेव्हा कोसळलं. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचं चिन्ह चोरलं, नाव चोरलं, वडीलही चोरले असा आरोप उभाटा शिवसेना पक्षाकडून केला जाऊ लागला. त्या माध्यमातून रोज शिंदे यांना डिवचण्याचा कार्यक्रम सुरू झाला. न्यायालयातही हे प्रकरण जाऊन पोचलं. अर्थात अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही. एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने धनुष्यबाणी चिन्ह दिलं तर उभाटा पक्षाला मशाली चिन्ह मिळाले. त्या चिन्हांवरच गेल्या काही निवडणुका दोन्ही पक्ष लढलेत. न्यायालयात अद्याप निकाल लागलेला नसताना उद्धव ठाकरेंकडून हे सांगण्यात आलं की जर न्यायालयाने निकाल दिला नाही तर आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. ती संधी त्यांना लोकसभा विधानसभा निवडणुकात मिळाली. त्यात जनतेने जो द्यायचा तो निकाल दिलेला आहे. आता नगरपालिका निवडणुकातही जनतेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच भरभरून साथ दिली आहे. स्वतः शिंदे या निकालानंतर म्हणाले की जे घरात बसून आहेत त्यांना जनतेने कौल दिलेलं नाही. यातच सगळं काही आहे. शिंदे भलेही भाजपसोबत आले तरी भाजपाच्या आधारावर आपण निवडणुका जिंकू असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतः आपला पक्ष बांधण्याचा कायम प्रयत्न केला. त्यातूनच उभाटा गटाचे अनेक लोक, कार्यकर्ते, नेते हे शिंदे यांच्यासोबत गेले. अगदी आताच्या नगरपालिका निवडणुकीतही श्रीवर्धनमधून जिंकलेले उभाटाचे उमेदवार हे जिंकल्यावर थेट शिंदे यांच्यासोबत गेले. त्यावर टीका होईल, पण त्यांच्या विजयात शिंदे यांच्या शिवसेनेने मदत केल्याचे ते स्वतः सांगतात. यातच सगळं काही आलं. उभाटा गट नगरपालिका निवडणुकीत शेवटच्या क्रमांकावर आहे. हे या पक्षासाठी नक्कीच शुभसंकेत नाही. अवघ्या 9 जागी त्यांचे नगराध्यक्ष आले आहेत. कदाचित त्याबद्दल त्यांना फारसे काही वाटणारही नाही, कारण सध्या ठाकरेंचं पूर्ण लक्ष हे मुंबई महानगरपालिकेवर आहे. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र हा निकाल विधानसभेच्या निकालासारखाच असल्याचा दावा केला आहे. अर्थात तो ओढून ताणून केलेला आहे. आता या वोट चोरीच्या आरोपात काही दम नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. EVMवर खापर फोडण्याचे दिवसही आता राहिलेले नाहीत. कारण तसं असतं तर लोकसभा निवडणुकात महाविकास आघाडीला यश मिळूच शकलं नसतं किंवा ते मिळू दिलं गेलं नसतं. एकूणच ही निवडणूक खूप काही सांगून जाणारी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणखी एकदा जनतेने विश्वास ठेवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या अर्थाने त्या महाराष्ट्रातले धुरंधर ठरले आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जे काही आलबेल नाही असं सांगितलं जात होतं, मीडियाला सूत्रांकडून सातत्याने जी माहिती दिली जात होती त्यात काहीच तथ्य नव्हतं, यावरही शिक्कामोर्तब झालं. आता EVM, वोट चोरी हे आरोप न करता आपलं कुठे चुकलं, आपल्यात काय कमतरता आहे याचंही परीक्षण विरोधी पक्षांनी केलं पाहिजे. पण नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर जो गुलाल उधळला गेला आहे तो आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. महानगरपालिका निवडणुकांचं प्रतिबिंबच एका अर्थाने या निवडणुकीत पडलं आहे असं म्हणता येईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.